उपवास म्हटला की साबुदाणा खिचडी ही येतेच आणि आम्ही साबुदाणा खिचडी ही नेहमी दही सोबत खातो कारण त्यानी ना ती पटकन डायजेस्ट होते. अदरवाइज इट इज हेवी अ बिट. अंगारकी संकष्टीच्या निमित्ताने मी इथे मस्तपैकी अशी पनीर मटारची भाजी बनवत होती आणि बरेच दिवस मी तुमच्या सोबत पण कोणती रेसिपी शेअर नाही केली तर विचार केला हीच करूया. तर सर्वात आधी तेलात आपल्याला ना बे लीफ घालायचे आणि त्यानंतर आलं लसूण टाकायचं, मग कांदा टाकायचा, तो मस्त परतल्यानंतर टोमॅटो टाकून घ्यायचा. कांदा टोमॅटो मस्तपैकी शिजल्यानंतर आपल्याला टाकायचे त्यात मसाले. तो सर्वात आधी लाल मसाला 2 चमचे, त्यानंतर धनेपूड 1 चमचा, जिरं अर्धा चमचा आणि त्यानंतर थोडीशी हळद पण टाकायची आणि नंतर 1 चमचा मीठ टाकायचं आणि थोडंसं हिंग. आता एवढं झाल्यानंतर मस्त मिक्स करायचं आणि त्यानंतर त्यात ना थोडंसं पाणी टाकायचं. आता मसाला चांगल्यापैकी शिजल्यानंतर त्यात आपल्याला बटाटा टाकून घ्यायचा आहे, तो मिक्स करायचा. मग त्यात आपले हे भिजवलेले वाटाणे टाकायचे आहेत आणि ते पण मिक्स करून घ्यायचे आणि मग ना चांगल्यापैकी 1-1.5 ग्लास पर्यंत पाणी आहे ना त्यात टाकायचं आणि परत एक चांगली उकळी येऊ द्यायची आणि मस्तपैकी उकळी आल्यानंतर आपल्याला आपलं वाटण टाकायचंय त्यात. तर वाटण साधारण आपण 3 चमचे टेबलस्पून जितपत घेतलंय. आता गॅस ना मीडियम फ्लेमवर ठेवायचा कारण वाटाणे आणि बटाटे शिजायला वेळ लागतो. तर साधारण मला इथे 15 ते 20 मिनिटं लागले आणि त्यानंतर ना हवी तशी कन्सिस्टन्सी झाली ना मग ना चॉप केलेला पनीर टाकायचा आणि 2 मिनिटांनंतर गॅस बंद करून टाकायचा आणि मग मस्तपैकी अशी ना कोथिंबीर वरून टाकायची अँड इट्स डन. आता सोबतच मी बाजूला ना डाळीला पण फोडणी दिली आणि इथे माझ्या नवऱ्याने थोडीफारशी हेल्प केली मला. मग मला फ्रायम्स खायची इच्छा झाली तर हे नळे आहे ना माझ्या माहेरी तर आम्ही तळून काढायचो, बट इथे ना ओव्हन करतात. सो तुम्ही पण हे नक्कीच ट्राय करा कारण हे एकदम क्विक बनतं आणि खूप हेल्दी ऑप्शन पण आहे. आय नो अंगारकी संकष्टी आहे म्हणजे सगळ्यांच्या घरी मोदक बनतात, पण आमच्या घरी मोदक नाही बनलेले. आम्ही बाहेरूनच स्वीट्स आणले कारण मला ना कामाला जायची घाई होती आणि इतका वेळ नव्हता की यार मोदक करू. मग दिवाबत्ती करून घेतली, नैवेद्य दाखवलं आणि मग जेवून घेतलं. आणि आता ना इतकी सारी गोष्टी आल्या जे की मी डिमांड मध्ये ऑर्डर केलेले, सो ते मी लावते आणि तुम्ही भेटा मला नेक्स्ट व्लॉग मध्ये. सो बाय.